शेतकरी का रडतो? कारण त्याने आपली आई विकली. शेतकरी रडतो आहे तर त्याने आपली आई विकली. आणि ज्या घरामध्ये आई राहत नाही तर त्या घरामध्ये सौख्य राहत नाही. आई असली म्हणजे बाळाचं भरण पोषण करते, बाळाला काय लागते तर ते देते. आईचा महिमा फार मोठा आहे. आणि आमच्या संतांनी सांगितलं की गौ माता आहे. गाय काय आहे? माता आहे, आमची आई आहे. गौ रक्षणी संरक्षण ऐसे पूर्वजांचे कथन. म्हणून गायी करता प्राण दिले अनेक शूरांनी. गाय ही आमची आई आहे. गौ रक्षणी स्वरक्षण. स्वतःच जर का रक्षण करायचं असेल, स्वतःच्या जमिनीचं जर का रक्षण करायचं असेल, स्वतःच्या शरीराचं जर का रक्षण करायचं असेल, स्वतःच्या परिवाराचं जर का रक्षण करायचं असेल, कुटुंबाचं रक्षण करायचं असेल, देशाचं रक्षण जर का करायचं असेल तर त्याकरिता गाय ही उत्तम आहे. म्हणून सर्व संतांनी सांगितलं, आमचे पूर्वज झाले जे सूर्यवंशामध्ये रघुकुलामधले जे दिलीप राजा आहे, तर ते दिलीप राजांनी सुद्धा स्वतःचं कातडं देऊन या गायीचं ऋण चुकवलं. महाराज आमच्याकडे एक उदाहरण ठेवलं की आम्ही मेलो तरी चालेल परंतु गाय मेली नाही पाहिजे. असं आमचे पूर्वज जे आहेत त्या पूर्वजांनी स्वतःचं चरित्र तयार करून ठेवलं. परंतु आमचं चरित्र काय आहे? आम्ही ते गाय विकतो, बैल विकतो, ट्रॅक्टर घेऊन येतो, गाय विकतो आणि युरिया पेस्टिसाइड घरी घेऊन येतो. आणि मग मात्र तिची जी कृपा आहे, गायीची कृपा आहे, तर तिला आम्ही वंदनीय. महाराज म्हणतात की जोपर्यंत बघा ही माणसाची दैना, या शेतकऱ्याची दैना अशी काय? शेतकऱ्याला भीक का मागावी लागते? शेतकऱ्याला आपलं कर्ज माफ करा असं सरकारच्या पुढे हात का पसरवावे लागते? की जो जगाचा पोशिंदा आहे, की संपूर्ण जगाला जो भरण पोषण करतो, की विश्वभराचं पोषण जो करही ताके नाम भरत सो होई. म्हणजे जो विश्वाला भरण पोषण करतो, संपूर्ण जगाला भरण पोषण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि त्याने सरकार पुढे हात पसरवावे. अशी दैना कावर आलेली आहे. म्हणूनच महाराज म्हणतात की म्हणून सुखी गोवंश सुखी होता तोवरी नवती दारिद्र्यता नवती अशी विपुलता रोग राईची. महाराज म्हणतात की बाबा म्हणून जोपर्यंत गोवंश सुखी होता. आता आवाज येते का बरोबर? कृष्णाने गायी करिता संपूर्ण जीवन लावलं. महाराज लहानपणापासून गाय पाळली. कृष्णाने आईला म्हटलं की मैया मेरा दिल चाहे बन बन को आई. माझा मन जे आहे तर ते वनात जाण्याचं मन करते. भगवान श्री कृष्णाने गायी पाळल्या महाराज. आणि बलराम जे आहे तर त्या बलरामजींनी उखळ घेतला हातामध्ये. बघा किती मोठं संशोधन आहे देवाचं. देव म्हणजे कोण आहे? तर देव म्हणजे देवची आहे. देव म्हणजे देवची नोहे. जो सर्वांवित आहे त्या नावे देव. देव म्हणजे देवच आहे. भगवान श्री कृष्णाने आपल्याला ही माता देऊन ठेवली, आई देऊन ठेवली. देव जरी नसला तरी सुद्धा आपल्या जवळ देवाच्या रूपाने ती गौमाता आहे. ती गौमाता आम्हाला देऊन ठेवली. आणि जे रिसर्च जे करतात, आताच्या शब्दामध्ये जर झालं तर रिसर्च जे करतात, संशोधन जे करतात, तर त्या शेतीवर संशोधन कोणी केलं असेल तर आमच्या बलराम दादांनी केलं. उखळ घेतला महाराज हातामध्ये. त्यांचं शस्त्र आहे उखळ. संशोधन केलं शेतीवर आणि संशोधन करून तुम्हाला परफेक्ट, तुम्हाला आता जशी
खाऊ घालते ना, तर तशी या संतांनी, या देवाने आपल्याला परफेक्ट संशोधन आपल्या पुढे देऊन ठेवलं. परंतु काय झालं की आम्ही देवाचंही ऐकलं नाही, आम्ही देवाचेही वरचे झालो. आणि काय केलं की गाय जी आहे, गाय दूध देत नाही. आपण काय म्हणतो की गाय दूध देत नाही, आणि गाय दूध देत नाही म्हणून मग काय कामाची ती गाय? मग तिला आम्ही कुठे देतो? तर कसाबाकडे देतो. आम्ही फक्त त्या दुधापुरतच त्या गायीला मानलं, फक्त दुधापुरती ती गाय आहे. माणसाने मग काय केलं की ती जी म्हैस आहे, म्हैस कोण? आपली मावशी, काय? माता. आणि जे मावशी आहे त्या मावशीचं दूध प्यायला सुरू केलं. आता ते मावशी अशी मारकी आहे, त्या मावशीची इकडे पाहिलं का ब्लड प्रेशर वाढते. त्या मावशीची इकडे जर का पाहिलं ना तर ब्लड प्रेशर वाढते. आणि आमची जी किल्लारी नावाची गाय आहे, एका गाण्यामध्ये होतं किल्लारी, आहे ना, किल्लारी असं नाव तुम्ही ऐकलं असेल. ती किल्लारी नावाची गाय आहे. तर महाराज तिच्या डोळ्यामध्ये जरी पाहिलं ना त्या किल्लारी गायीच्या, तर आमचं डिप्रेशनचं कितीकही मोठा डिप्रेशनचा पेशंट असो, त्या किल्लारी गायीच्या समोर नेलं आणि फक्त तिच्या डोळ्यामध्ये पहा म्हणा, तर त्याचं संपूर्ण डिप्रेशन, मायग्रेन हे सगळं काही चाललं जातं, निघून जातं. पण आम्हाला आवडते मावशी, तिचं दूध. काय माणूस चहा कॉफीकडे वळला, माणूस चहा कॉफीकडे वळला, त्याच्यामुळे संपूर्ण नाश करून घेतला माणसाने, आणि गायीकडे फक्त दुधाकरिता त्याने पाहिलं. आणि काय झालं की माणसाने ती गाय घरातून काढून टाकली. आमच्या शेतकऱ्याने गाय घरातून काढून टाकली. त्याला किळस आली, शेणखत काढायची. आमच्या शेतकऱ्याला किळस आली, आमच्या शेतकऱ्याला कंटाळा आला ते खत बनवण्याचा, शेणखत बनवण्याचा. आमच्या शेतकऱ्याला कंटाळा आला. त्याने काय केलं की आपला परिवार छोटा करून घेतला. बघा, शेती जी आहे ते गायी जी आहे, तर ती आमच्या भारतामध्ये अखंडत्व, कुटुंबाचं अखंडत्व कशी टिकवते, तर ते सांगत आहे. ही होती ना तोपर्यंत कुटुंबही अखंड होते, त्यांचा खंड झालेला नव्हता. आणि आमचं कुटुंब तुटलं. शेतकरी आळशी झाला. शेतकऱ्याला आता जे फवारणीसाठी लागणारे जे गायीच्या गोमूत्रापासून जे रसायन तयार होतं, तर ते करणं कंटाळा आला. तो वळला तर तो परावलंबी झाला. महात्मा गांधीने जीवनामध्ये स्वावलंबन याला खूप अंगीकारलं. आम्हाला लहानपणी 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये स्वावलंबन हा धडा होता महात्मा गांधींचा. जेव्हापासून स्वावलंबन हा धडा वाचला, तर तेव्हापासून थोडा फरक स्वतःमध्ये जाणवला की नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो तर तो परतंत्रात जातो, तो गुलामीत जातो. कारण आजची परिस्थिती अशी झालेली आहे, लोक म्हणायचे पहिले की काय होते, 1-2 गाय कापल्यावर काय होती, आम्ही गाय घरामध्ये ठेवली नाही. आणि काय झालं महाराज की देश सुद्धा परतंत्रामध्ये जाण्याची वेळ येत आहे. भारतावर खूप मोठं कर्ज होत आहे. का होत आहे की शेतकरी मागतो कर्जमाफी करा, कर्जमाफी करा, हा शेतकरी मागतो. त्याच्यावर पाळी का आली? कारण याने गाय घरामधून बाहेर काढली, त्याच्यामुळे त्याच्यावर ही सर्व पाळी आली. आणि शेतकरी आळशी झाला. त्यामुळे काय झालं महाराज, गाय बाहेर काढल्यामुळे काय झालं की संपूर्ण दारिद्र्यता आमच्या गावामध्ये आली. जोपर्यंत गोवंश होता तोपर्यंत शेतकरी सुखी होता. कशाने सुखी होता? धनाने, धान्याने, आरोग्याने कसं काय सुखी, आणि आता कसं काय दुःखी झाला हा शेतकरी की या शेतकऱ्याने काय केलं, शेतामध्ये युरिया, DAP,
विष ती शेती हळूहळू पिऊ लागली. त्या झाडावरचे जे विष आहे ते मातीमध्ये मिसळू लागलं. पाणी आलं वरून, त्या पाण्याने त्या मातीमध्ये मुरू लागलं आणि हळूहळू ते जल प्रदूषण सुद्धा त्याचं होऊ लागलं. संपूर्ण शेती विषमय झाली, संपूर्ण पिकं विषमय झाले, संपूर्ण बियाणे विषमय झाले. आणि ते विषमय झाल्यामुळं मग आता शेतकरी स्वतः पिकवतो, तो ते काही दुसऱ्यांना देऊन देत नाही, स्वतः पण खातो. तेच उत्पन्न तो दुसरीकडे देऊन देत नाही, विकत नाही, तर तो जे स्वतः करिता विपुल प्रमाणात भरून ठेवतो, नंतर मग उरलेलं तो विकतो. मग तो सुद्धा ते अन्नधान्य तो स्वतः खातो. परंतु याचा परिणाम काय झाला की आजची जी परिस्थिती आहे की प्रत्येक माणूस, लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक माणूस हा आजारी आहे. कोणी अतिपोषणामुळे, कुणाला डायबिटीस आहे, कुणाला ब्लड शुगर आहे आणि इत्यादी प्रकारच्या बिमाऱ्या, अनेक बिमाऱ्या की जसे जसे डॉक्टर तयार होतात तशा तशा आजार आपले आज तयार होत आहे. आम्ही काय केलं की आम्ही त्या गायीच्या शेणामधला असलेला जो कस आहे तो भूमीला दिला आणि त्यामुळे ही जी गाय आहे, ही गाय विकून जोपर्यंत गाय होती तोपर्यंत भारत सुखी होता. आणि परंतु गाय विकल्या गेली तर तेव्हा काय झालं की भारतामध्ये दारिद्र्य आलं, शेतकरी दरिद्री झाला आणि रोगराईचं थैमान वाढलं. आणि त्याच शेतकऱ्याने बघा पहिले काय केलं, खूप रासायनिक खतं टाकले आणि त्याला असं वाटलं की आता बस फक्त विकत जायचं, आणून घ्यायचं आणि बस फार मस्त, फार उत्पन्न होतं. पहिले तर उत्पन्न झालं, परंतु त्या खताचं प्रमाण हे वाढू लागलं. आणखीन खत त्याला विकत घ्यावी लागले आणि परत आपल्या शेतामध्ये टाकावी लागले आणि अशामुळं भरपूर त्या विषाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलं आणि त्या शेतीमध्ये, त्या पिकामध्ये विषाचं प्रमाण वाढल्यामुळे शरीरामध्ये सुद्धा विष जाऊ लागलं आणि असं करता करता तो रोगराईने ग्रासला. रोगराईने ग्रासला आणि मग तो ज्याने गाय विकली होती तर तोच शेतकरी आज ती शेती विकून कॅन्सर, बीपी, शुगर याच्या करिता ती शेती विकू लागला, स्वतःच्या आजाराकरिता शेती विकू लागला, भिकारी. म्हणून महाराज म्हणतात की म्हणून गोवंश सुखी होता तो बरी नवती दारिद्र्यता, नवती अशी विपुलता. रोगराई, विपुल प्रमाणात रोगराई, भरपूर प्रमाणात, जे नाही ते रोग आपल्याला ऐकू येतात. कशामुळे तर ते गाय विकली
परंतु काय झालं, गाय काढून टाकली, रोगराईने थैमान माजवलं आणि ते थैमान माजवल्यामुळं आता संपूर्ण शेतकरी दुःखी आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. कारण असं असतं की एखाद्या जीवाची जर का हाय आपण घेतली तर आपण कधीच सुखी राहू शकत नाही. आज अशी परिस्थिती झाली की या शेतकऱ्याने, या माणसाने त्या गायीचा आत्मा दुखवला, तिचा आत्मा दुखवला, म्हणून आज शेतकरी दुःखी आहे. आणि हे सर्व संत ओरडून ओरडून सांगतात. म्हणून गायीलाच गोधन म्हटलेलं आहे. गो म्हणजे गाय, धन म्हणजे संपत्ती. आपल्या भारताची संपत्ती कोणती असेल तर ती गाय आहे. एकदा जेव्हा मंगल पांडेच्या वेळी त्या काडतुसांना गायीचं आणि डुकराचं मांस लावण्यात आलं, तर तेव्हा हिंदू आणि मुसलमान सर्व पेटले आणि एक मोठी क्रांती घडली. मंगल पांडे म्हणाले की ज्याला गायीचं मांस आहे तर ते असं काढतोस मी माझ्या तोंडाने तोडणार नाही. महाराज, जिथे त्या फौज मध्ये ते इंग्रजांची चाकरी करणारे ते मंगल पांडे आज पेटून उठले आणि त्यांनी मोठी क्रांती घडवली. राणी लक्ष्मीबाई सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. भारत जिंकणारच होता. भारतामधून इंग्रज जाणारच होते. परंतु काही गद्दारांनी गद्दारी केली आणि परत भारत गुलामीत आला. इंग्रजांची सभा बसली आणि इंग्रज विचार करू लागले की यांच्यावर कसं शासन करायचं. हे जे भारतीय आहे, या भारतीयांची कंबर तोडायची या भारतीयांची, की जेणेकरून हे भारतीय कधी उठणार नाही. यांच्यामध्ये शक्ती एवढी आहे. बघा, भारतामधल्या युवकांमध्ये आणि भारतामधल्या ज्या सैनिकांमध्ये शक्ती एवढी आहे की ते न खाता पिता काही दिवस युद्ध करू शकतात. परंतु युरोपीय जे सैनिक असतात तर त्यांचं असतं जेवण बर्गर, पिझ्झा आणि तो ब्रेड. त्यामुळे काय होतं की त्यांनी 1 तास लढले की परत त्यांना जेवणाची आवश्यकता पडते. आमच्या भारतामधल्या त्या युवकांमध्ये, त्या सैनिकांमध्ये ताकद कशाची आहे तर हे आमच्या इथे पिकणाऱ्या त्या अन्नाची. मग आता यांच्या अन्नामध्ये भेसळ करावी. मग यांचं अधिष्ठान कोण आहे तर गाय आहे. याच्या पुढे यांनी कोणत्याही प्रकारचा हे आंदोलन करू नये, याच्यासाठी त्यांनी एक युक्ती असते. सर्वात आधी कलकत्ता येथे कत्तलखाना, गायीचा कत्तलखाना सर्वात पहिले उघडला. सर्वात आधी दारूचा कारखाना तिथे त्या कलकत्त्यामध्ये उघडला. परंतु भारतामधला एकही माणूस दारू प्यायला 3-4 वर्षापर्यंत गेला नाही. एकही गाय कोणी द्यायला तयार नव्हतं. मग आता करावं काय, हे लोक तयारच होत नाही. मग यांनी घात केला ते आमच्या संस्काराला. कारण भारताचे संस्कार, आमच्या संतांनी आमचे संस्कार एवढे करून ठेवले की महाराज आम्ही संस्कार आमचे तुटत नाही. परंतु यांनी मग आता हळूहळू संस्कारांवर घात घालण्याचा प्रयत्न केला. वेश्यालय सुद्धा तिथे उघडलं आणि असं करता करता त्यांनी मग तिथे ते लोक जाऊ लागले. काही वर्षापर्यंत तिथे जात नव्हते, परंतु आता लोक जाऊ लागले आणि इंग्रज गेले. परंतु इंग्रजांचं जे शासन आहे तर ते आताही ते कायम आहे. त्यावेळी तरी कमी कत्तलखाने होते, परंतु आताची परिस्थिती अशी झालेली आहे की कत्तलखान्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. माणूस मंदबुद्धी झाला, त्याला हे कळत नाहीये की माझं स्वरक्षण कशामध्ये, माझं रक्षण कशामध्ये, माझ्या धर्माचं रक्षण कशामध्ये आहे. तर तो
की ह्या गायी फक्त कशासाठी पाहिली तर फक्त दुधासाठी त्याने जर्सी गाय पण घरी आपल्या तो घेऊन आला. जर्सी गाय घरी घेऊन आला, परंतु एक तुम्हाला सांगते की जर्सी गायीचा जर का दूध आपले मुलं पिले तर त्यांना कॅन्सर होऊ असं एवढं घातक हे जर्सी गायीचं दूध आहे. आणि आपली गाय जी आहे तर ती मारून मारून तो खाऊ लागला. त्याने मारण्याला सुरुवात केलं. गाय ही थकली, ती आता दूध देत नाही, ती आता चालत नाही, ती आजारी आहे, तर त्याने विकू लागला. परंतु मग त्याच्यामुळे काय झालं की गायी विकोनी पोट भरले, मग त्यासाठी खायला कुठले, पोट बांधूनी गायीचं पोषले, त्यास लावले सत्पुरे. महाराज म्हणतात की काय केलं की गाय विकली, गाय कापली, त्याचे पैसे याने घेतले. आणि पैसे किती दिवसपर्यंत पुरणार आहे? नाही पुरत पैसे. आणि याने ते पैसे घेतले, पैसे जास्त दिवस पुरले नाही. एकदा गाय खाल्ली मोकळी विकली की त्याने गाय. त्याला गायीचं महत्वच समजलं नाही की अरे बाबा जी गाय आहे त्या गायीच्या देहामध्ये 33 कोटी देवता आहेत. आता काही लोक व्यंग करतात की अरे तुम्हारे समाज में तो 33 करोड़ देवता है, हमारे समाज में तो एक ही देवता है. अरे बाबा 33 करोड़ म्हणजे काय? 33 करोड़ म्हणजे 33 कोटी म्हणजे माफ करा, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता की ज्या देवते त्या गायीच्या संपूर्ण अंगामध्ये आहे. गायीच्या कंठामध्ये बघा आता ते देवता कशा कशा आहेत. गायीच्या कंठामध्ये भगवान शंकर आहे. गायीच्या कंठामध्ये भगवान शंकर आहे की जे भगवान शंकर जे विष प्राशन करतात आणि संपूर्ण जगाचा उद्धार करतात, जगाला वाचवतात. असे भगवान शंकर त्या गायीच्या गळ्यामध्ये कंठामध्ये आहे. आता हे कसं सिद्ध होतं? काही वैज्ञानिकांनी रिसर्च केला, संशोधन केलं की गायीच्या गळ्यामध्ये भगवान शंकर कसे. तर त्या गायीवर संशोधन करण्याकरिता त्या संशोधकांनी वैज्ञानिकांनी त्या गायीला थोडं सर्वात घातक असणारं जे विष आहे ते विष पाजायला सुरुवात केली, जेणेकरून ती गाय मरणार नाही, परंतु तिला विष ते द्यावं, ते विष द्यायला सुरुवात केली. आणि रोज त्या गायीच्या दुधाची आणि शेणाची आणि मूत्राची ही रोज चाचणी व्हायला सुरुवात झाली. रोज चाचणी होत होती. बहु दिवस झाले, परंतु त्या चाचणीमधून काय घडलं की एवढं मोठं सर्वात घातक विष आम्ही त्या गायीला पाजतो, तरी सुद्धा ती गाय मरत तर नाही, परंतु मग ती एकतर दुधामध्ये टाकत असते, दुधामध्ये नाही निघालं ते विष. मग ते टाकाऊ वस्तू जी आहे शेण आणि मूत्र त्याच्यामधून निघत असेल. परंतु काय आश्चर्य की त्या मूत्रामधून सुद्धा ते विष निघालं नाही, विषाचे कण मिळाले नाही. आणि त्या शेणामधून सुद्धा विषाचे कण मिळाले नाही. मग हे विष गेलं कुठं? हे विष गेलं कुठं? महाराज यांनी पाहिलं इथे नाही, तिथे नाही. मग त्यांनी ते जे गाय आहे त्या गायीच्या कंठामध्ये तो निळा निळा झालेला त्यांनी कंठ पाहिला आणि त्या गायीच्या कंठाच्या तिथे त्यांनी इंजेक्शन टाकून ते निळा निळा त्याच्यामधलं काढलं. तर महाराज जे विष त्यांनी तिला रोज पाजत होते तर ते रोज पाजलेलं विष तिच्या कंठामध्ये होतं. मग सांगा भगवान शंकर तिच्या कंठामध्ये नाही का? आहे. हे सिद्ध कोणी केलं? वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की तिच्या कंठामध्ये कोण आहे? भगवान शंकर. तिच्या भगवान शंकर विष प्राशन करतात आणि ते गळ्यामधून खालीही उतरवत नाही आणि बाहेर सुद्धा उतरवत नाही. जर घशाच्या खाली मी उतरवेल तर माझ्या पोटामध्ये ब्रह्मांड आहे आणि बाहेर जर मी
कोपरमध्ये सुद्धा नाही, तर ते तिने कंठामध्ये साठवून ठेवलं. म्हणूनच संत श्री गाडगे बाबा सुद्धा आपल्याला संदेश देतात. गोपाला, गोपाला, शरीरामध्ये सर्व संतांनी कल्पिलेले आहे. जी गौमाता ही तिच्या शेणाने पिके शेती, शेती देई सुख संपत्ती, म्हणून शेणामागे लक्ष्मीची वसती. गाय आहे तर तिच्या शेणाने पिके शेती. आता शेती ते शेण आहे गाईचं, गौऱ्या करू करू जाळण्यापेक्षा महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, महाराज यांनी संशोधन केलं आणि ते म्हणतात की ते गाईची गौरी, शेणाची गौरी बनवून ते जाळण्यापेक्षा त्याचं खत तयार करा. जाळलं तर संपूर्ण संपत्ती तुम्ही जाळल्यासारखी होईल. ते तुम्ही दृष्टांत ऐकला असेल ना एका व्यक्तीचा, की त्याला चंदनाची बाग मिळाली, त्याला त्याचं महत्व कळलं नाही. तो म्हणाला, काय ह्या राजाने नुसतं लाकडं दिले, म्हणजे त्याला काय माहिती लाकडं नुसतं त्याला फळणे लागत ना फुलणे लागत, काही घेऊन गेलो. त्याने काय केलं की ते संपूर्ण बाग जी होती त्याच्या लाकडं जळू त्याचे कोळसे करू त्या माणसाने विकले. पावसाळा होता, ते लाकडं काही आता जळेना काही नाही. मग आता काय करावं, म्हणजे आता हे 2 लाकडं उरले, अख्खं शेत जाळलं त्याने, त्याचा कोळसा करून विकला. आणि ते 2 लाकडं जेव्हा तो बाजारामध्ये घेऊन गेला, त्याला माहित नव्हती त्याची किंमत. त्याला जर लाकड हरकता पडून त्याला माहित नव्हती. मग तो त्या शेतामधून उपडून ते लाकडं जेव्हा घेऊन गेला आणि बोली म्हणजे बोली. आता सगळ्याचे जाणकार होते समोरचे, हे लाकूड काही साधं सुद्धा नाही, हे चंदनाचं लाकूड आहे. आणि चंदनाचं लाकूड महाराज जेवढे त्याने पैसे संपूर्ण बाग जाळून जेवढे पैसे कमावले नसतील, तर तेवढे त्याच्याही पेक्षा जास्त पैसे फक्त 2 लाकडं विकून त्याने कमावले. आता त्याला जर त्याचं महत्व आधीच समजलं असतं त्या महामूर्खाला, तर त्याने आधीच त्या एवढी मोठी बाग त्याने जाळली नसती आणि स्वतःचं धन त्याने जाळलं नसतं आणि ती भरपूर पैसा अब्जोपती करोडपती त्या चंदनाच्या बागेपासून तो होऊ शकला असता. तसंच आम्हाला भगवंताने जे अमृतासारखं, जसं अमृत पिल्यानंतर मरत नाही म्हणतात, तसंच ते अमृत कुठे कुठे पडलं म्हणतात, गुडवेलावर पडलं, जिथे जिथे अमृत आहे
ब्रह्माला जाणणारे असे वशिष्ठ ऋषी, त्यांनी सुद्धा गायीची सेवा केली, गायीच्या रक्षणाकरिता कार्य केलं. दिलीप राजा यांनी सुद्धा त्या गायीच्या रक्षणाकरिता कार्य केलं. एकदा काय झालं की दिलीप राजा यांना संतान सुख नाही. मग तेव्हा दिलीप राजा वशिष्ठ मुनींना च्या दर्शनाला गेले. वशिष्ठ मुनींच्या दर्शनाला गेलेले असताना त्यांना आपली व्यथा सांगितली. महाराज, राजपाट आहे, सुख संपत्ती, धनधान्य सगळं काही आहे, परंतु याला भोगणारा पुत्र नाही. काहीतरी उपाय सांगावा. त्या वशिष्ठ मुनींनी त्या दिलीप राजाला सांगितलं की हे दिलीप, तू जेव्हा स्वर्गामध्ये गेलेला असताना, कल्पवृक्षाच्या खाली बसलेला असताना, तिथेच उभी असणारी जी कामधेनू गाय आहे, त्या कामधेनूचे दर्शन तू केले नाहीस आणि त्यामुळे तुला जे सौख्य मिळायचं होतं ते सौख्य मिळालं नाही. आणि दिलीप राजाला आज वशिष्ठ ऋषी सांगत आहे की बघ, ही माझी गाय आहे, हे तू घेऊन जा, तिची सेवा कर. काय सांगितलं? या गायीची सेवा कर आणि या गायीची सेवा केल्यानंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. आणि आज दिलीप राजाने आणि त्यांची धर्मपत्नी हे दोघही जण त्या गायीला घेऊन निघाले. गायीला घेऊन निघाले आणि खूप तिची सेवा करू लागले. गायीची सेवा करत असताना आज गायीने, त्या गौमातेने त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं की हा दिलीप राजा माझी किती सेवा करतो. महाराज, गौपूजा म्हणजे काय? गौपूजा म्हणजे एवढंच नाही की गाय घरासमोर आली म्हणजे तिला टिक्का बुक्का लावायचा, तिच्या फुलांवर पाणी टाकायचं आणि बस एवढासा तो एका घासाचा नैवेद्य तिला चारायचा म्हणजे तिची पूजा होत नाही. दिलीप राजांनी तिची पूजा केली. पूजा म्हणजे काय आहे? पूजा म्हणजे तो समोरचा व्यक्ती, त्याला आनंद व्हायला हवा. पूजा म्हणजे काय आहे की त्याला प्रसन्नता वाटायला हवी. आणि प्रसन्नता केव्हा वाटेल? उपाशी पोटी असल्यानंतर. तो तर तुम्हाला शिव्या देईल, श्राप देईल. दिलीप राजांनी तिची पूजा कशी केली तर दिलीप राजांनी त्या गायीला पोटभर चारा खाऊ घातला. पोटभर चारा खाऊ घालून तिची सेवा शुश्रूषा, तिची शेण वगैरे काढणं, तिचा गोठा स्वच्छ करणं, यापासून तिची काळजी घेणं. सेवा, पूजा म्हणजेच काळजी घेणं, सेवा करणं म्हणजेच पूजा आहे. पूजा म्हणजे टिक्का लावून पूजा होत नसते. आणि दिलीप राजांनी त्या गायीची पूजा केली. महाराज, रोज सकाळी उठले की गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा. आणि विज्ञान सांगतं की ज्या गायीच्या पाठीवर असणारी जी सूर्यकेतू नाडी आहे, त्या नाडीवरून, त्या पाठीवरून हात जर फिरवला ना असा, तर ब्लड प्रेशरचा किती काही मोठा झटका असो तर तो सुद्धा कमी होतो, असं विज्ञानामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि दिलीप राजे तिची रोज सेवा करायचे. त्यांची धर्मपत्नी सुद्धा सेवा करायच्या. आणि एक दिवस गौमाताने त्यांची परीक्षा घेण्याचा विचार केला. एक भला मोठा सिंह आला आणि त्या गायीला खाणार. इतक्या दिलीप राजाचं लक्ष गेलं की अरे, त्या गायीला खाणार. तितक्यातच दिलीप राजाने आपल्या मयानीमध्ये तलवार काढली आणि त्या सिंहाच्या समोर उभे झाले. तो सिंह त्या दिलीप राजाशी बोलू लागला की अरे, मला ती गाय खाऊ दे, तू बाजूला हट, तू कशाला स्वतःचे प्राण गमावतोस. आणि दिलीप राजा त्या सिंहाला म्हणाले की नाही, ती माझ्या संरक्षणामध्ये आहे.
मी माझ्या ती स्वरक्षणामध्ये आहे. मी तिला आश्रय दिला आहे आणि आश्रिताची सेवा न करणं, आश्रयिताला निराश्रित करणं याच्यासारखं पाप कोणतं नाही. ती माझी आश्रित आहे. मी का तिला घराच्या बाहेर काढून देऊ आणि तुझा भक्ष्य होऊ देऊ? तर तेव्हा तू वाघ म्हणाला की अरे बाबा, तुला काही पाप लागणार नाही, तुला पाप लागणार नाही, कारण मी सिंह आहे आणि त्या गाईला खाणे हा माझा पोटाचा धर्म आहे. मी माझा धर्म करत आहे, तुला काही पाप वगैरे लागणार नाही, मला ती गाय खाऊ दे. तुला माहित आहे का, मी खूप उपाशी आहे, खूप दिवसापासून उपाशी आहे आणि जर मी उपाशी राहिलो तरी तुला पाप लागेल. मी उपाशी राहिलो तरी तुला पाप लागेल. तर तेव्हा एवढंच ना, दिलीप राजे म्हणाले एवढंच ना, तुम्ही उपाशी राहिले तरी मला पाप लागेल. तर घ्या माझं कातडं, घ्या, मला खाऊन टाका, तुमची भूक भागवा. मात्र मी मेलो तर अनेक राजे येतील, अनेक राजे येतील. मर गए भरपूर जन्म घेतील, शासन करतील, परंतु जर का एकदा जर का गायीची नस्ल खतम झाली, संपली, गाय जर का संपली तर ती येणार नाही. म्हणून या मला खाऊन घ्या, पण या गायीला तुम्ही मारू नका. आणि दिलीप राजा डोळ्याने डोळे घट्ट बंद केले आणि त्या वाघाच्या समोर असे उभे राहिले. आणि आता तो वाघ खाणार आहे फक्त देवाचं नाम. पण आश्चर्य काय झालं महाराज, की तो वाघ काही खाईना. दिलीप राजांनी डोळे उघडून बघितले की हा वाघ मला का खात नाही. पाहतो तर वाघ समोर नाही, वाघ समोर नाही. तर तेव्हा इकडे तिकडे बघतो, फक्त गाय त्यांची उभी आहे. तेव्हा दिलीप राजे म्हणतात वाघ गेला वाटते बहुतेक. तेव्हा ती गाय त्याच्याशी बोलू लागली की हे दिलीप राजा, मी तुझी परीक्षा पाहण्याकरिता वाघाचं एक माया रचवली आणि त्या मायेमध्ये सुद्धा तू फसला नाही आणि तू तुझा स्वतःचा धर्म तू पाळला. मी तुझ्या आश्रित होती आणि तरी तू मला मारलं नाहीस. म्हणून हे राजा, माग तुला काय वर मागायचं असेल. मग दिलीप राजाने काय वर मागितलं असेल? दिलीप राजाने एकच वर मागितला की हे माते, माझं जे कुळ आहे त्या कुळाला रघुकुल या नावाने ओळखल्या जावं. आणि आज सुद्धा त्या कुळाला आपण कोणत्या कुळ? रघुकुल रीती आहे महाराज. आणि या दिलीप राजाने आपल्या या कुळाला कलंकित केलं नाही, गौरव प्राप्त केलं की गायीचा आश्रय न मोडून गायीला आश्रय देऊन गौरव प्राप्त केलं. आणि आम्ही काय करतो? गौरव खोवत आहोत, त्या गायीचा श्राप घेत आहोत. ती गाय, त्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता आहे. म्हणजे त्या गायीची फक्त एका गायीची जरी पूजा केली ना तर 33 कोटी देवतांची पूजा केल्यासारखं फक्त एका गायीची पूजा केल्याने होते.
ती गाय जी आहे तर म्हणतात की गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी. म्हणतात की गायीच्या शेणामध्ये गायीच्या मूत्रामध्ये गायीच्या शेणामध्ये आहे माता लक्ष्मी आणि गायीच्या मूत्रामध्ये आहे धन्वंतरी. ते कसे? गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे असं आपण म्हणतो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा दिवाळी आली म्हणजे उखंड्यावर दिवा लावायला जायचे. काय ते गोधन आहे, संपत्ती आहे आमच्या देशाची. आमच्या देशाची संपत्ती आहे ते गोधन, ते शेण. पण ते शेणामध्ये असं आहे काय? माणसाने जर का गायीच्या शेणापासून विविध प्रकारचे प्रकल्प जर का चालवले तर माणूस सुखी होऊ शकतो. बघा ही गाय, गायीला खायला चारा वर्षभराचा तिचा खर्च 20,000. परंतु शेणामूत्रापासून दुधापासून जर का उत्पन्न काढतो म्हटलं तर 2 लाखाचं उत्पन्न आपल्याला मिळते. म्हणजे ती गाय जी आहे काय आहे तर लक्ष्मी म्हटली आहे. तिच्या शेणामध्ये लक्ष्मी म्हटलेली आहे. जे तुमचा युरिया डीएपीचा जो खर्च आहे जे तुम्ही विकत घेऊन त्या शेतीमध्ये टाकता आणि जमिनीचा कस घालवता तर तो त्या ठिकाणी त्या युरिया डीएपीच्या ठिकाणी जर का गायीच्या शेणापासून तयार झालेलं खत तुम्ही जर का तर त्या जमिनीला तिला जो कस पाहिजे तर तो संपूर्ण मिळतो. जसा जमिनीमध्ये 18 सूक्ष्म पोषक तत्व आहेत. 18 सूक्ष्म पोषक तत्व आहे जमिनीमध्ये. ते जे सूक्ष्म पोषक तत्व आहे त्या गायीच्या शेणामध्ये. कोणते कोणते आहे? गायीच्या शेणामध्ये आणि मूत्रामध्ये सूक्ष्म असे पोषक तत्व आहे. त्या मूत्रामध्ये कोणते कोणते पोषक तत्व आहे? पाणी आहे. पाणी तर आपल्या पण मूत्रामध्ये आहे नाही का? पण फरक आहे. आपल्यामध्ये फक्त पाणी असेल पण तिच्या मूत्रामध्ये 18 पोषक तत्व जे जमिनीमध्ये 18 सूक्ष्म पोषक तत्व मिळतात ते तिच्या मूत्रामध्ये मिळतात. कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस, आयरन, सिलिकॉन, बोरॉन, मॅग्नीज, मॅग्नेशियम इत्यादी प्रकारचे अनेक असे 18 प्रकारचे सूक्ष्म पोषक तत्व फक्त तिच्या मूत्रामध्ये आहेत. आणि हा रिसर्च करण्याकरिता बघा हे सूक्ष्म पोषक तत्व कसे शोधले तर आता हल्लीच 10 वर्षाच्या आधी एक रिसर्च झाला त्या गायीच्या मूत्रावर. एक जर्सी गायीचं सुद्धा मूत्र दिलं आणि आपल्या जी गावरान गाय आहे आपली जी देशी गाय आहे त्या देशी गायीचं सुद्धा मूत्र देण्यात आलं. तर त्याच्यामध्ये 8 महिने लागले त्याला तपासण्याकरिता. तेव्हा संशोधक म्हणाले, वैज्ञानिक म्हणाले अरे बापरे हे जे गाय आहे ना तर ही धनाची खाण आहे. धनाची खाण संपत्ती आहे. नुसतेच मूत्र आहे ना संपत्ती आहे. संपत्ती कशी? कारण या गायीच्या मूत्रामध्ये 18 पोषक तत्व आहेत जे जमिनीमध्ये आहेत. आणि म्हणूनच या गायीचं शेण जमिनीला अत्यंत महत्वाचं आहे. जे जमिनीला जे नायट्रोजन लागतं तर ते गायीच्या शेणाच्या खतापासून तयार होतो. युरिया डीएपी ने तयार होत. तुमचा कस कमी होईल परंतु तुमच्या जमिनीची उत्पन्नता वाढवण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही तर ती ताकद कुणामध्ये आहे तर गायीच्या शेणामध्ये. हे गायीचं मूत्र जे आहे तर ते पिलं ना तर रोग प्रतिकार शक्ती वाढते. कॅन्सर सारखा रोग कमी होतो. आणि अनेक पोषक तत्व या गायीच्या शेणामध्ये आणि मूत्रामध्ये आहे. म्हणूनच वंदनीय महाराज म्हणतात तिच्या शेणाने पिके शेती शेतीने सुख संपत्ती तिच्या शेणा माझे लक्ष्मीचे वसते
कीटाणुनाशक आहे ते आणणं आणि जमिनीमध्ये टाकणं आणि त्याला विषारी करणं याची गरज नाही. दुसऱ्यासमोर हात पसरवण्याची गरज आहे का? आमची आई असल्यानंतर आईची आई आम्हाला भरभरून देते ना. आमची आईने आम्हाला भरभरून दिलं की तिच्या शेणामध्ये सर्व पोषक तत्व आहे. मग तिच्या शेणामुळे काय काय होतं? तिच्या शेणामुळे काय काय होतं की तिचं शेण आहे त्या शेणापासून जर का तुम्ही गोबर गॅसचा प्लांट जर का तुम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जर तुम्ही नेऊन पोहोचवला तर LPG ची गरज नाही. तो एका गायीच्या भरवशावर एक कुटुंब त्याची 2 एकर शेती एका गायीच्या भरवशावर तो सुखी आणि संपन्न राहू शकतो. तो स्वतः सुद्धा गोबर गॅस पासून गॅस बनवून स्वतः वापरू शकतो. त्याचं अन्न रुचकर राहतं आणि दुसऱ्यांना सुद्धा तो विकत देऊ शकतो. एवढी शक्ती आमच्या गायीमध्ये आहे. त्याच गायीच्या त्या गोबर गॅसच्या त्या गॅसने गाडी सुद्धा चालते. जेवढे गाड्या आहेत तर तेवढ्या मग त्या गॅसचं सिलेंडर लावलं तर ते सुद्धा चालू शकते. म्हणजे महाराज म्हणतात की जर तुम्ही त्या गायीचा जो प्रत्यक्ष परिश्रम म्हणजे बैल आहे तर तो बैल जर का विकला तर तुम्हाला बैल जर तुमच्या घरामध्ये नसला तर बाहेरच्या इराण जिथे पेट्रोल डिझेल हे तिकडून येतं त्यांच्या समोर तुमच्या सरकारला हात पसरवावे लागतात. आणि तुम्ही जर का थोडं संशोधन केलं, लोक म्हणतात की काम नाही काम भरपूर आहे. महाराज म्हणतात की अरे काम भरपूर आहे, काम भरपूर आहे. जसं एखादं धोतर असं फाटलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे, तसं काम ते जसं शिवायसाठी दोरा भरण्यासाठी जसं जागाही नाही ना तसं फाटलेलं आहे. काम भरपूर आहे परंतु ते शिवण्याची गरज आहे. संशोधन करण्याची गरज आहे. प्रत्येक गावागावामध्ये याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि तिच्या शेणापासून तयार झालेला तो गॅस त्याच्यापासून तुमचा स्वयंपाकही होत आहे, तुमची गाडीही चालते, तुमचं मग आणखी काही इतर साधनं असतील तर ते सुद्धा फक्त तिच्या शेणापासून. बघा किती मोठं हे पैसे किती मोठे कमावले, जाण्यापासून किती मोठे पैसे वाचवले. आणि जे सिलेंडर आपल्याला हल्लीच्या परिस्थितीमध्ये 700 ते 800 रुपयाला मिळतं. आता सबसिडी बंद झाली. ती कशी मिळत होती जमा होत तेही बंद झाली. 700-800 रुपयाचं सिलेंडर त्यापेक्षा जर गायीच्या शेणापासून बनणारा तो गॅस जर आम्ही तयार केला तर एक सिलेंडर बनतं ₹1.15 एक सिलेंडर आपलं तयार. म्हणजे एवढी शक्ती त्या गायीच्या शेणामध्ये आहे. म्हणजे अब्जोपती होणारा देश जिथे सोन्याची चिडिया म्हणतात आमच्या देशाला की सोने की चिडिया थी तब अंग्रेजों ने सोना लूट कर ले लिया. आणि मग आता हे कत्तलखाने उडून आणि आपल्या बुद्ध्या भ्रष्ट करून की गाय विका आणि याच्यामुळे काय झालं, त्यामुळे काय झालं
थंडी. एकदम ऊन पाहायचे असेल तर राजस्थानमध्ये चालले जा. म्हणजे 16 प्रकारचे ऋतू आमच्या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला मिळतात. आमचा भारत एवढा संपन्न आहे की सूर्याची कृपा आमच्यावर येत आहे, पडत आहे. सूर्याची कृपा पडत आहे. आमच्याजवळ गाय आहे, म्हणजे अजूनही आम्ही भिकारी झालो नाही. आताही सुधरून जा, नाहीतर भिका हातामध्ये कटोर घेण्याची वेळ येऊ शकते जर का गाय आपली गेली तर. तुम्हाला ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावं लागेल जर तुम्ही गाय कापली तर. अजूनही सुधरून जा, अजूनही सतर्क व्हा. महाराज म्हणतात की अजूनही सतर्क व्हा, कारण गाय जिवंत आरोग्य धाम, तिचे पुत्र वर प्रत्यक्ष परिश्रम, राष्ट्र सुखाचा मार्ग सुगम. गो सेवेने योगे, गो सेवेने राष्ट्र सुखाचा, जे राष्ट्र आज त्याच्यावर खूप मोठं कर्ज आहे. प्रत्येक माणसावर कर्ज आहे, सरकारवर कर्ज नसते. हे कोणावर कर्ज आहे? प्रत्येक एका माणसावर कर्ज आहे. हे कर्ज जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला गाय घरामध्ये आणावी लागेल, तिच्यापासून उत्पन्न घ्यावं लागेल आणि तिची सेवा तुम्हाला करावी लागेल. तर तेव्हा कुठे ती आपल्या भारताला सुख संपन्न आणि आरोग्य देण्याचं काम ती करेल. नाहीतर मग जेनेटिकल मॉडिफाईड फूड कितीही खा, परंतु त्याच्यापासून काय होईल? आजार दिवसेंदिवस जास्त उत्पन्न होती, तुमचा आजार बसणार नाही. कधी काळी असं होतं की बस तुम्हाला अमुक आजार झाला तर हे फळ खा, अमुक प्रमुख झालं का ती औषधी घ्या. पण त्या औषधीमध्ये जर का तुम्ही विष टाकून ठेवलं तर ती औषधी तुम्हाला बरं करेल का? मग त्याकरिता गाय म्हणजे जिवंत आरोग्य धाम आहे. तुम्हाला आरोग्य देणारं, आनंद देणारं जी आरोग्य धाम आहे. आणि त्याकरिता राष्ट्र जर सुखी करायचं असेल तर तुम्हाला गाय आपल्या भारतामध्ये तिची सेवा करावी लागेल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ती गाय आणावी लागेल. आणि लोक म्हणतात की गाय कमी दूध देते, परंतु एक रिसर्च आहे की गाय जी कमी दूध देणारी गाय असते तर तिचा जो मुलगा असतो बैल, तर तो कधीही न थकणारा असतो. जास्तीत जास्त काम तो शेतीमध्ये करू शकतो. आणि जास्त दूध देणारी जी गाय असते तर तिचा जे बैल असतो तो शेतीमध्ये काम तर करतो, परंतु तो लवकर थकतो. शक्ती जी आहे तर ती शक्ती कुणामध्ये आहे? ते कमी दूध देणाऱ्या गायीच्या पुत्रामध्ये. आणि तिचं गाय जरी म्हातारी झाली तरी पण ती शेवटपर्यंत तुम्हाला मूत्र देते, तुम्हाला शेण देते, मरेपर्यंत देतच राहते. म्हणजे ती खाली बसत नाही. मी म्हणत नाही की मग गाय पोसा, गाय तुम्ही पोसत नाही, गाय तुम्हाला पोसते. तुम्ही गायीला बाहेर काढलं तर किती मोठा हाहाकार माजला. आणि ज्या दिवशी तुम्ही गाय घरामध्ये आणाल त्या दिवशी तुमच्यावर कोणत्याच प्रकारचं कर्ज राहणार नाही. शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. शेतकऱ्याने हे जतवून घ्यावं, मनामध्ये ठासवून घ्यावं की मी लोकांकडे भीक मागू नाही, लोकांनी माझ्याकडे भीक मागावी. कारण मी कोण आहे? दाता. मी देणारा आहे. कृषक कोण आहे? तर तो देव आहे. तोच देव आहे, तो देणारा आहे. आणि देणाऱ्याने दुसऱ्यांकडे मागावं, आत्महत्या कराव्या. आत्महत्या करू नये. कशाला आत्महत्या करायची? बँकेचं लोन काढायचं.
आमच्या मनातच करतो. वाघवट ऋषींनी 3,500 या गायीवर रिसर्च केला. गायीचं गोमूत्र, त्याची शेण, त्या सर्व याच्यावर संशोधन केलं आणि तेव्हा कुठे आमच्या समोर या सर्व गोष्टी आमच्याकडे ठेवल्या, परंतु तरी सुद्धा आम्ही ऐकायला तयार नाही. आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा हाहाकार झालेला आहे. आणि माझी फक्त देवाने धनवान तुला, देवाने धनवान तुला, देवाचा घरामधून काढून टाकली, तिला कसाबाला देऊन टाकलं. परंतु महाराज म्हणतात की यंत्रांनीच सर्व थैव नोहे, शेती सुखकर होणार नाही. सर्व थैव यंत्रांनी शेती सुखकर होणार नाही.
की युरिया करिता. आता आपल्या घरी गाय असल्यानंतर युरियाला फिरायची काय गरज. इकडे तिकडे फिरायला लागले. महाराज जे बियाणं आहे जरा सतर्क व्हा. माझ्या सर्व शेतकरी बंधूंना आग्रहाची विनंती आहे की आपले जे बियाणे आहे तर ते सुरक्षित ठेवा. दुसऱ्या कुणाला बियाणे देऊ नका. कारण ज्यावेळी कंपन्यांच्या हातामध्ये तुमचे संपूर्ण बियाणे चालले जातील तर तेव्हा आता जीएमओ सीड्स येणार आहे. रासायनिक प्रक्रिया केलेले बियाणे तुम्हाला देतील. म्हणतील की याने खूप उत्पन्न होतं, परंतु ते बियाण्यांपासून निघालेलं जे उत्पन्न आहे आणि ते अन्न माणसाने खाल्ल्यानंतर त्याला कॅन्सर सारखे बीपी सारखे रोग हे जास्तीत जास्त होतील आणि माणसाचं आयुष्य कमी होईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जरा सतर्क व्हा. आपल्या गाईला आणा, आपलं बियाणं वाचवून ठेवा आणि जे कृत्रिम शेती आहे त्या कृत्रिम शेतीच्या कडे तुम्ही वळा. आणि आता जर कृत्रिम शेतीकडे वळले ना शेतकऱ्यांनो काम कर्यानो समाज शिक्षण घेतला. शेतकऱ्यांनो काम कर्यानो समाज शिक्षण घेतला. काम करानो शेतकऱ्यानो काम करानो समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. शेतकऱ्यानो काम करानो काम करानो समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. शेतकऱ्यानो काम करानो समाजानो काम करानो समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. देशाचे कल्याण करू शेतकऱ्यानो काम करानो शेतकऱ्यानो काम करानो समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. समाज शिक्षण घेऊ चला घेऊ चला. शेतकऱ्यांनो कामगारांनो समाज शिक्षण घेऊ चला. आता अडाणी नका करू. आधी दुसऱ्यांनी राज्य केलं, त्या इंग्रजांनी राज्य केलं. आता दुसऱ्यांनी तुमच्यावर राज्य करू नये यासाठी सतर्क राहा. एक सुंदर असं गाणं आहे. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी.
भारताने वाचवली तर भारत देश वाचेल. म्हणून महाराज म्हणतात की गाईला पाळा. लोक म्हणतात की बाबा गाईला कसं पाळायची, तर माणसाच्या राहायची सोय नाही, गाईला राहायला जागा कुठे द्यायची. तर तेव्हा वंदनीय महाराज म्हणतात गाईस नसे चरावू जमीन, तरी मोकळी पाडावी, अथवा गावी करावी अर्पण जमीन दाराची. तर गाईला जर का चरण्याकरिता जमीन नसेल तर सरकारला अनुदान मागावं की गायी करिता जमीन मोकळी आम्हाला द्या, की जेथे जाऊन आमच्या गायी चरतील. सरकारला मागणी मागा. सरकारने जर ऐकत नसेल तर तुमच्या गावामध्ये दान द्यायला लावा, की जेणेकरून तुमच्या गावामधल्या गायी ह्या चरतील तेथे. म्हणून गोरक्षणाचा भावाभ्यास नाना प्रयोग सावकाश, कैसे पुढे गेले अन्य देश, ती माहिती द्यावी सर्वा. इतर देशांनी कंपन्या उभ्या केल्या, मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या करून वेगळ्या प्रकारचे वस्तू तयार केल्या. पण भारताचं काय आहे की भारताचं उत्पन्न, भारताची वस्तू कोणती आहे तर धनधान्य. मग त्याच्यामध्ये कसा प्रयोग करावा, कसा अभ्यास करावा, गोरक्षणाचा कसा अभ्यास करावा, नाना प्रकारचे प्रयोग कसे करावे, तर ते प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक शेतकऱ्याने हे शिकलं पाहिजे. जर आताही जर का भोळ्या शंकरासारखा हे शेतकरी तू जर का आता जरी राहिला तर तुझी संपूर्ण शेती ही दुसऱ्याच्या स्वाधीन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून माझ्या सर्व धीरे धीरे डंटा इधर जाएगा, चलता सूरज धीरे धीरे डंटा इधर जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, धीरे धीरे डंटा इधर जाएगा, चलता सूरज धीरे धीरे डंटा इधर जाएगा, चलता सूरज धीरे धीरे डंटा इधर जाएगा. आणि माझ्या सर्व शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी महाराजांनी सांगितलेल्या या सर्व कीर्तनावर संशोधन करावं, त्यांचं तुम्ही सर्वांनी ऐकावं आणि भारताला सुख संपन्न आणि आरोग्य हे भारताला द्यावं ही सर्वांना विनंती आहे. आणि एकदा आभार मानतो. माझ्या या कीर्तनामध्ये ज्यांनी साथ दिलेला आहे असे आमचे हार्मोनियम वादक माननीय श्री सुरेशजी गौकार यांचे मी आभार मानते. त्यानंतर टाळ वादक आणि गायनाकरिता ज्यांनी या कीर्तनाला साथ दिली असे माझे दादा हेमंत दादा अमृते यांचे सुद्धा मी आभार मानते. तबलाकरिता ज्यांनी साथ दिली असे संदीप भाऊ मुंडे यांचे मी आभार मानते.
राहणार नाशिक यांचे सर्व